शांता मावशे, अगं ये शांता मावशे, राया हाय काय ग घरात? दारातनच मोठ्यानं हळी देत कोळ्याच्या सुगंधानं विचारलं. कोण हाय ग? कोण म्हणजे? अगं म्या, कोळ्याची सुगंधा म्हणजे आराधीन सुगंधाच नव? वय वय म्याच आराधीन सुगंधा. का ग एवढ्या रात अंधाराची इकडं बांगवाड्याकडे वाटवाकडी केलीस? करावी लागली ग मावशे? अगं पण पहिलं मला सांग कारण तरी काय वाटवाकडी करण्याचं? तो पहिलं मला सांग, राया आहे का घरात? हाय की. आता कुठं जात्यात? आता काय पहिलं दिवस राहिल्यात वय पुण्या मुंबईला हिंडण्याचं? ते बी खरंच आहे म्हणा, पर तुझं काय काम आहे रायापाशी? अगं मावशे, आज आराध्यांचा खेळ जमलाय. शुक्रवार आहे नो देवीचा, तवा आराधी जमल्यात देवीची गाणी म्हणायसाठी. मग रायाचं काय काम तिथं? अगं आमचा हलगी वाजवणारा सोमा गेलाय नव तिकडं उपळाईला, बहिणीकडे उपळाईला. अगं पण रायाला कुठं हलगी वाजवा येते या? अगं ढोलक वाजवलं तरी चालतंय की, ढोलक्यात बी आमचं काम भागतंय की. असं म्हणतीस? होय तर झांज हाय, पेटी हाय, पण ढोलकी शिवाय गाण्याला रंग येईल कसा? पण राया होय म्हणतोय का नाही कुणास ठाऊक. शांता मावशी म्हणाली, हे बघ मावशे, असा मोडता घालू नगस. आज ज्या मेळ झालाय बघ. खालच्या आळीच्या रंगू आणि गंगू आराधीने आल्या त्या. लोंड्याच्या वाडीचा शामू जुगती आला या. पवाराचा रानबा हाय. झालं तर माड्यावरनं दोन जुगतीने आल्या त्यात. समजा मेळ जमलाय, पण ढोलकीवाल्यावरनं गाडा आडलं या. चल चल घरात, म्या प्रत्यक्ष विचारते रायाला. तशा अंधारातनं त्या दोघी जणी दोन खणी माळोदाच्या घरात आल्या. शांता मावशीचा पती मारुतराया गोधडीवर डाव्या कुशीवर लवंडला होता. त्या दोघींना बघून तो उठून बसला. ही सुगंधा तुमच्याकडे कशाला आली या बघा बरं. बरं कराया, आज शुक्रवार, आम्हा आराध्यांचा मेळा जमला या. हलगीवाला सोमा नाही आणि तवा तू चल की वाजवायला. रायानं काही विचारायच्या आत सुगंधा सांगून मोकळी झाली. हे बघ सुगंधा, आम्ही तमासगीर माणसं, तुम्हाला चालेल का? ना चालायला काय झालं? तू तर पिरतिमीत गाजलेला ढोलकीवाला, तू वाजवायला याचा म्हणजे आमचं मोठं नशीब. पण माझं येणं तुम्हाला परवडल का? म्हणजे रे राया, फुकाट वाजवीत नाही ग सुगंधा म्या नाही समजली? अगं बाये, आता वय झालं, तमाशाचं दिस ठरलं. आता आम्ही दोघच असलो तरी देवानं हे पोट दिलंय की त्याच्या गाडीला काहीतरी दगडमाती घालावीच लागते की. सुगंधाला त्याच्या बोलण्याचा मतितार्थ कळाला. ती म्हणाली, खरं आहे गड्या तुझं. फुल नाही पण फुलाची पाकळी तुला द्या लावीन म्या. पण चल ये तू, पण घोटाळा करू नका बरं का. आता मला तरी दुसरं कष्टाचं काम होतं या का? सांग बरं, पटतं या का तुला सुगंधा रायाचं म्हणणं? शांता मावशीने विचारलं. पटतं या ग मावशे, तू नको काळजी करू. कोळ्याच्या सुगंधानं हमी घेतली आणि खुंटीवर टांगलेलं ढोलकं घेऊन मारुतराया सुगंधासोबत निघाला. गावात वरच्या आळीच्या कडेला सुगंधा कोळणीचं घर होतं. तिचा नवरा परवालीनं गावात पाणी घालायचं काम करत होता. एक बलदंड रेडा होता. त्याच्या पाठीवर परवाल टाकून तो माणसं शेतामळ्यात जायच्या अगोदर सर्वांना पाणी पुरवायचा. त्याबद्दल त्याला बरूत मिळायचं. सणावारला पोळी आमटी वगैरे ही मिळायची. कोळ्याचं बरं चाललेलं. सुगंधाला मात्र देवीच्या गाण्याचा नाद, तिच्या गळ्यात कवड्याची माळ. खरं म्हणजे ती आराधीनच होती. मंगळवारी शुक्रवारी अंबाबाईचा जोगवाही मागायची. तिच्या घरासमोर भलं मोठं लिंबाचं झाड होतं. तसंच भलं मोठं पटांगणही होतं. त्या लिंबाखाली पटांगणात आराध्यांचा सगळा मेळा जमला होता. सर्वजण सुगंधाचीच वाट पाहत होते. एक दोन कंदील लावले होते. त्या प्रकाशात हे दोघे येताना दिसले आणि सर्वांना आनंद झाला.
सर्वजण तयारीतच होते. मारुतराया ढोलकी घेऊन खाली बसताच सर्वांनी एका सुरात आई राजा उदय असा आईचा गजर केला आणि अंबाबाईची गाणी सुरू झाली. येईन जत्रला गुंदे ग माझ्या तू लेकराला, एक दुग पुढं होऊन म्हणत होते आणि बाकीचे कोरसच्या स्वरूपात त्यांना साथ देत होते. पेटीचा सुमधूर स्वर उमटत होता, त्याला झांजची साथ आणि त्याच्या जोडीला रायाच्या सिद्धास्त हाताने ढोलकीचा साज. आराध्याची देवीची गाणी रंगात येत चालली होती. मधूनच एखाद्या आराधिनीच्या अंगात येत होतं. ती शांत झाली की दुसऱ्या गाण्याला बहर येत होता. मारुतराया वाजवीत होता खरा, पण वाजवता वाजवता नकळत त्याचं मन भूतकाळात जात होतं. वर्तमान काळानं आपल्या कलेला कुठं आणलं याचं त्याला मनस्वी दुःख होत होतं. कुठं तो तमाशाचा फड आणि कुठं ह्यो आराधी जोगत्यांचा मेळा. मनानं कितीही भूतकाळ विसरायचा म्हटलं तरी विसरला जात नव्हता. ढोलकी वाजवता वाजवता त्याला तमाशाचा फड आठवत होता. ते सुवर्णमयी दिवस आठवत होते. कमरेला नक्कीच दुटांगी बगळ्याच्या पंखासारखं पांढरं शुभ्र धोतर, त्यावर पिवळसर मलमलचा नेहरू सदरा, डोईला जरीचा कोशा पटका. अशा थाटात गळ्यात ढोलकी अडकवून टांग 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 अशी ढोलकी बोल काढायला लागली की कनातीत मेंढरं घुसल्यावानी माणसं घुसायची. माणसांना बसायला जागा मिळायची नाही. एकदा का तमाशाला सुरुवात झाली आणि मारुतरायांची टांग 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 करून ढोलकी कडाडली की नाचणारणींचे पाय जाग्यावर ठरायचे नाहीत. नाचणारणींचा चाळा सहित पदन्यास आणि मारुतरायाची ढोलकी एक आगळी वेगळी संगीताची दुनिया निर्माण करायची. आणि मग प्रेक्षकातून शिट्ट्या टाळ्यांची बरसात व्हायची. बारीक अजून बारीक मारुतरायाची ढोलकीवर बोट थरकायची. नाचणारणीच्या अंगाची कमान व्हायची. तिच्या पायातलं चाळ थिरकतच राहायचं. शाबास र पट्ट्या, याला म्हणत्या ढोलकीवाला. लाखात एक ढोलकीवाला असावत रास्सा. काही काही माणसं अगोदर ढोलकीवाल्यावरनं पैसे ओवाळायचे आणि मग नाचीला द्यायची. काही जण तर फक्त ढोलकीवाल्यालाच बक्षिसं द्यायची. असं हे मारुतरायांचं वादन. त्याची बोट ढोलकीवर थिरकायला लागली की गण कधी संपला, गवळण कधी सुरू झाली आणि रंगबाजी कधी संपली ते प्रेक्षकाला कळायचंही नाही. असा हा ढोलकी वादक मारुती सदाशिव वायदंडे. दिसायलाही तो तसाच देखना, गोरा पान, उंचापुरा तगडा. त्याच्या रूपामुळं आणि कलेमुळं तमाशातल्या बऱ्याच तरण्या पोरी आणि बाया सुद्धा त्याच्यावर फिदावायच्या. पण तो आपल्या पत्नीशी एकनिष्ठ होता. तमाशातल्या स्त्री पात्रांना तो हात जोडून म्हणायचा, तेवढं सोडून बोला, तुम्ही मला खायला मागा, प्यायला मागा, पण माझ्या पत्नीशी बेईमानी करायला सांगू नका. त्याची पत्नी शांता ही तशीच सज्जन होती. त्याच्यासारखीच रूपवान होती. खरं तर ती मांगवाड्यात शोभतच नव्हती. तिचाही आपल्या कलाकार नवऱ्यावर खूप जीव. तमाशाच्या सीझन मध्ये मिळणारा सगळा पैसा तो आपल्या बायकोच्या हवाली करीत असे आणि मग ती टुकीनं संसार करीत राहायची. आपला नवरा मोठा कलाकार आहे याचा तिला सदैव अभिमान वाटायचा. सुरुवातीला तो छोट्या छोट्या तमाशातून काम करायचा, पण त्याच्या वादनाची कीर्ती मोठमोठ्या तमाशापर्यंत गेली होती आणि मग त्याला मोठ्या मोठ्या फडातूनही मागणी आली होती. तिथंही त्यानं मोठमोठ्या कलाकाराबरोबर काम केलं होतं आणि त्यांची वाहवा मिळवली होती. काळाचं रहाट गाडगं चालू होतं. बघता बघता त्याचं पोट पाणी पिकलं. ओळीनं 3 मुलीच झाल्या. पुत्ररत्न प्राप्त झालंच नाही. पण आपल्या प्रामाणिक आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या बायकोमुळं त्याला त्याचं दुःख वाटलं नाही. कालचक्र फिरत राहिलं. हा हा म्हणता मुली जाणत्या झाल्या. घरट्यातून चिमण्या उडून जाव्या तशा उडून गेल्या. त्यांच्या त्यांच्या संसारात रम्मान झाल्या. राहता राहिली घरी फक्त बायको. वयमान वाढलं. शरीर वार्धक्याकडे झुकू लागलं. तमाशात बदल होऊ लागले. नव्या दमाचे कलाकार येऊ लागले. जुन्यांना आपल्या गावाचा घराचा रस्ता धरावा लागला. मारुतरायाही त्याला अपवाद नव्हता. ढोलकी काखेत अडकवून तो गावी आला. आपल्या मांगवाड्यातल्या घरात स्थिरावला. खुंटीला ढोलकी अडकवून ठेवली. आता दिवस रडत खडत चालले होते. अदनं मधनं मुली थोडी बहुत मदत करीत होत्या. मारुतराया इकडं तिकडं कुठं वाजवायला जायला मिळतंय का बघायचा. पूर्वीचं गाव शेती प्रधान.
शेतकऱ्यांचं आणि बलुतेदारांचं जीवन शेतीवर अवलंबून. त्यावेळी मेघराजाही धोधो बरसायचा. धरणीमाय हिरवा शालू नेसल्यावानी सजायची. धनधान्य भरपूर पिकायचं. शेतकऱ्याला उसंत नसायची. एकदा सुगी आटोपली की बळीराजा निवांत व्हायचा. बलुतेदारांनाही पसा कुडता बलुत मिळायचं. सगळेजण निवांत व्हायचे. मग जत्रा यत्रांना यायचा. गावोगावी जत्रा भरायच्या. कुस्त्यांचं आणि तमाशांचं फड रंगायचं. पूर्वी भजन कीर्तनाचाही गावाला भारी छंद. 8-8 दिवसाचं सप्त बसायचं. देवळात विनेचा नाद चालू राहायचा. रातभर भजन चालायचं. भजन नसलं तर एखाद्या हरिदासाचं कीर्तन असायचं. देवळांबरोबर भली मोठी काहील चुलाण्यावर मांडली जायची. गव्हाची खीर रटरटायची. खमंग वास सुटायचा पहिला सगळ्या गावाला आणि मग उरला सुरला तर महारामांगांना प्रसाद मिळायचा. असं हे निर्भळ आनंदाचं दिवस. पण पुढं काळ पालटला. शिक्षणाचं वारं गावात शिरलं. शेती करायची सोडून कुणबावा टाकून शेतकऱ्यांची पोरं शिकू लागली. गाव शिव सोडून नोकरी धंद्याच्या मागे शहर गावी निघून गेली. महारवाड्यात आणि मांगवाड्यातही तुरळक का होईना पोरं शाळेत जाऊ लागली. त्यातल्या काही जणांनी ही गाव सोडलं. गावातलं भाविक वातावरण बदललं. धूमधडाक्यात चालणारं भजन कीर्तन बंद पडायची पाळी आली. देवदर्शनालाही माणसं यायची बंद होऊ लागली. तरी पण काही पारंपरिक वारकरी आणि भाविक गावात असतातच. ते भजनाचा मेळ घालू लागले. पण पेटीवाला हाय तर तबलेवाला नाही असं होऊ लागलं. तबलेवाला कुठं गावाशिवाला गेला की भजनकरी मारुतरायाच्या घरी यायचे आणि म्हणायचे, राया चल गड्या आता देवळाकडं. कशाला जी? अरे कशाला म्हणून काय विचारतोस? आता रामनवमी आहे ना तवा भजन आहे देवळात. मग करा जावा की भजन कीर्तन. कसं करणार सांग की. का काय झालं? अरे तो पवाराचा राम्या तबलवाला गेला ना कुठं तरी. मग तू चल की तबला वाजवायला. चा तबला कुठला जमतोय रे मला. म्या तर ढोलकीवाला. अरे ढोलकी आणि तबला भाऊ भाऊच की. ढोलकीवाल्याला तबला येत नाही असं कधी होईल का? तसं जमतंय म्हणा थोडं थोडं. पण तुम्हाला आवडेल का माझं तबला वादन? ना आवडायला काय झालं? 4 हरनामा झाली म्हणजे झालं. पण एक अडचण आहे राज. आता कसली आली अडचण तुझी? मला पोटा पाण्याला काहीतरी द्यावं लागेल. फुकाट नाही वाजवणार म्या. बरं किती देऊ तुला? द्या की 100 खांड. 100 लई होत्यात गड्या. लई कुठलं होत्यात राज. पहिली सस्ताई आता राहिली आहे का? पहिला 50 रुपयात होणारा बाजार आता 500 तरी होतोय का? राया तू तमासगीर गडी. बोलण्यात तू आम्हाला हात जाणार आहेस होई? तसं नव्ह. पण म्या बोलतोय ते खोटं आहे का? खरं आहे गड्या. पण बिन करीत बसू नका. करा हातवर. बरं 100 तर 100. पण चल गड्या. ना इलाजानं माणसं तयार होत. 2 तिथं 4 तास भजन लांबवीत. पण रायाला 100 ऐवजी 50 रुपये देत. ही लबाडी बघून राया म्हणे, काय राव असा खोटारडेपणा शोभतोय का तुम्हाला? सांभाळून घे राया. पुढच्या वेळेला तुला 100 नव्हे 200 देऊ. पुढच्या वेळेला मोठ्या आशेनं राया गेला तर ते लोक 50 ऐवजी 25 रुपये रायाच्या हातावर टेकवीत. त्यावेळी राया स्वतःशीच पुटपुटे, बायली हे दांडाळ लई वाय करणार. उष्ट्या हातानं कावळं बी हाकणार नाहीत. तळतळाट देण्यापलीकडे तो तरी काय करणार बिचारा. अशा या गावात एके दिवशी एक साधू आला. भगव्या कपनीतला आला आणि देवळात ठाण म्हणूनच बसला. गावकरी यायचं आणि त्याच्याकडे बघून निघून जायचं. हा हा म्हणता मूर्ग नक्षत्र आलं आणि निघून गेलं. आकाशात एकही काळा ढग दिसेना. पांढरे शुभ्र ढग आकाशात कोलांट्या उड्या घेत फिरत होत. पुढची ही नक्षत्र वांजुटीच निघाली. नुसतं भकास वारं वाहू लागलं. पेरणीचा हंगाम निघून गेला. दुष्काळ पडतोय का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मग मात्र गावकऱ्यांना देवाची आठवण येऊ लागली. बाया पुरींचं गड्यांचं पाय देवळाकडे आपोआप पडू लागलं. सर्वजण नतमस्तक होऊ लागले.
शेतात बसणारी माणसं आता देवळात बसू लागली. हे पाहून तो साधू म्हणाला, माणसं देवा धर्माला विसरली की असंच होणार. महाराज, देवा धर्माला कोण विसरलं व? आता तुम्हीच सांगा की तुमच्या गावात धार्मिक वातावरण किती आहे? म्हणजे व काय महाराज, असं शिंग मोडून बसला वासरात शिरू नका. तुमच्या गावात या देवळात ना भजन असतंय ना कीर्तन असतंय. पहिलं सगळं होतं व महाराज, पण अलीकडे समज बिघडलं या. कशानं? गावात आता एकी कुठं आहे? जाधवाचा कुशाबा म्हणाला, बराबर आहे बघा महाराज कुशाबाचं. कुशाबाचा धागा पकडून पवाराचा गणू म्हणाला, अव या राजकारणानं गाव समज बिघडलं बघा. वय केले का? खालच्या आळी विरुद्ध वरची आळी. एवढंच नव महाराज, एका घरात दोन पक्ष. धाकटा भाऊ काँग्रेसमध्ये तर थोरला शिवसेनेत. या वादात शिरून आपला काय फायदा? हा वाद बाजूला सरत साधू म्हणाला, ते तर सगळीकडे चाललंय हो, पण मुख्य म्हणजे माणसं देवा धर्माला विसरत चाललीत. त्यामुळे निसर्ग पण कोपायला लागलाय. ना पाऊस पडतोय ना धनधान्य पिकतय. हे बी बरोबरच आहे महाराजांचं. खरंच आपलं गाव देवधर्मच विसरून चाललंय. तेच म्हणतोय मी, ईश्वराला शरण जा, त्याचं गुणगान गा, नामस्मरण करा, हरनाम घ्या. परमेश्वर सगळ्यांना तारणार आहे. बुवा, तुम्ही खरंच आमचं डोळं उघडलं. आता येत्या एकादशीला नाही तर अष्टमीला ठेवूया भजनाचा कार्यक्रम. अहो, भजनाला कशाला एकादशी आणि द्वादशी? मी तर म्हणतो रोजच भजन झालं पाहिजे. हरिनाम घ्या, हरिनामानं देवाला दुमदुमून जाऊ द्या. मग पहा वरुराजा धावत येतोय की नाही ते. गावकऱ्यांना बुवाचं बोल पटलं. खरोखर देवळात भजन हे झालंच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. मग करूया उद्यापासून सुरुवात. वारकरी पंथातले आणि इतरही लोक तयारीला लागले. टाळ गोळा केलं, पेटी उपलब्ध करून घेतली. 2-4 अभंग म्हणणारं गोळा केलं. शेजारच्या वाडीत अभंग म्हणणारं होतं, त्यांनाही आमंत्रण दिलं. आज अख्खी रात भजनात जागवायची. सगळी तयारी झाली. आता 4 घास पोटात ढकललं की भजन सुरू करायचं. पहिल्या घासालाच खडा लागावा तसं नेमकं झालं. आज ही नेमका तबलेवाल्यानं घोटाळा केला. त्याच्या साडूच्या पोरीचं लगीन जमवायला गेला. ना इलाजानं 5-6 जण मांगवळ्यात मारुतरायांच्या घराकडे आलं. एकानं दमदार हळी दिली. ए राया, हायच का रे घरात? कोण हाय देतय का बया इंदुळा? म्हणत शांता मावशी बाहेर आली. शांता मावशी, राया हाय का नाही का घरात? हायत की. काय काम हाय? काम कसलं ग? देवा धर्माचंच की. एक जण म्हणाला, देवा धर्माचं म्हणजे? अग, आज भजनाचा कार्यक्रम आयोजित केला विठ्ठल रुक्माईच्या देवळात. मग करा जावा की. रायाजवळ काय काम? अगं येडे, त्या तबलजीनं घातला की गोळा बघताला. साडूकडे गेलाय म्हण. तेव्हा दुसरा एक जण म्हणाला, तिच्याजवळ बोलण्यात कशाला येळ घाली होती? रायाला बोलवा चढदिशी बाहेर. भजनाची येळ होत आली. या यवना बाहेरचा कालवा ऐकून रायाच आतनं बाहेर आला. हे कसं बेस झालं? राया झाला बघा बाहेर. काय व देवा, काय भानगड? अरे भानगड बिनगड कसली? भजनाचा कार्यक्रम ठेवलाय आज देवळात. चल बरं बिगी ना, म्हणजे तबला वाजवायला, नाहीतर मग दुसरं कशाला? आटोप लवकर, घाल अंगात सदरान, चल लवकर. ये तू, पण माझा ठोका तुम्हाला माहितच आहे की. तो पैशाचा होय, नाहीतर मग दुसरा कशाचा? बरं सांग तुझी बिदागी. शिंद्याच्या संतूला घाई झाली होती. रातभर जागायचं म्हणजे 200 रुपये घेईन बघा. येडा का खुळा आहेस राया तू? इतका फाकाण कुठं असतंय वय? जास्त नाहीत राज, माझ्याकडे बी बघा की जरा. अरे हे काय लगीन बिगीन हाय वय? देवा धर्माचं काम हाय. 100 खांड देता बघ. चल. 100 नाही जमायचं गाड्यानो. असं करा, बघा जावा दुसरा वाजविणारा कोणी येत असला तर. अरे राया, आता भजनाचा वकूत होत आलाय आणि आता आम्ही दुसरीकडे कुठं जाणार रे?
तेवढ्यात झुलत झुलत वरच्या आळीचा इंगळ्याचा हनुमा आला आणि म्हणाला, अरे चला की लवकर, तिकडं माणसं ताटकाळून बसल्यात. तुझं खरं आहे रे, पण इकडं यो राया यायला तयार नाही की. का बरं? अरे तो 200 रुपये द्या म्हणून हटून बसलाय. हनम्या आधीच पोटभर जास्तीच घेऊन आलेला होता. कुठं आहे त्यो? कुठं आहे तो भाडकाऊ राया? अरे हनुमा नीट बोल जरा, कोणीतरी म्हणाल. काय काय नीट बोलू? देवाधर्माच्या कामाला आडफाटा? अरे आडफाटा नाही खरं, पण पैसा जरा जादा वाटत्यात. देवा धर्माच्या कामाला पैसा? लाज वाटते का या हरामखोर रायाला? हनुमाची दारू शब्दा वाटे बाहेर पडू लागली. असली दारुडी माणसं तुम्ही मध्ये घालत असाल तर माझा म्या घरात चाललो बाबा झोपायला, असं म्हणत राया घरात चालला. तशी त्याची शर्टाची गच्चुरी पकडीत हनुमा म्हणाला, घरात नाही, पहिला देवळात चाल. ए बेवड्या, सोड माझी गच्चुरी. राया म्हणाला, ये म्हातारड्या, मला बेवड्या म्हणतोस? थांब, तुला माझा इंगाच दाखवतो. असं म्हणत हनुमान जोरात ताकदीनं रायाला ढकलून दिलं. बेसावध राया धाडदिशी खाली पडला. त्याच्या उरावर बसत हनुमा म्हणाला, मला बेवड्या बोलतोस? शांताना असं ते ऐकलं तशी ती बाहेर आली आणि हनुम्याला वडीत म्हणाली, ये बेवड्या जोडण्या, कुणाच्या उरावर बसतोस? लईच तुझ्या डल्या वळवळत असत्याल तर बस की तुझ्या बापाच्या बोकांडी. बाकीच्या लोकांनी हनुम्याला बाजूला केलं. तशी चौथाळत हातवारे करीत शांता म्हणाली, हे बरं आहे तुमचं, देणं ना घेणं आणि कंदील लावून येणं. असं का म्हणतीस मावशे? आम्ही काय पैशाला नाही म्हणतो का? तुमचं लबाडाचा आवातनं बघितलंय की मी मागंदीच 100 रुपये देतो म्हणून नेता आणि 20-25 रुपयावर बोळवंत करताव. अगं पण मावशे, हे देवाधर्माचं काम, 4 पैसे गरीबाला दिलं तर देव काय नको म्हणतोया वय? अगं पण आम्ही देतोच म्हणतोया की. 200 रुपयाला घासाई करायला लागला आव आणि काय देताव र? शांता मावशी म्हणाली, अरे ह्यो माझा कलाकार नवरा, त्याच्या उमतीच्या काळात पिशव्या भरून भरून नोटा आणायचा. त्यानं अशा लोकांना लाखानं नोटा बघितल्यात. तुमच्यासारख्यांना त्याचा मोठेपणा कसा कळावा? बरं चला र, 200 तर 200 देऊ. कशा पाहिजे 200 द्यायचं? परत बेवड्या हनुमा उसळला. त्यो काय गावच्या बाहेरचा आहे काय? चला र त्याला वडत घेऊन, भजनाच्या कामाला नाही म्हणतोय म्हणजे. आता तर म्याच येऊ देत नसती. तुमचं भजन आणि कीर्तन घाला जावा चुलीत. कसा येत नाही ते म्या बी बघत असतो. बेवड्या हनुमा हिरला पडला आणि रायाच्या गच्चीला धरून उडू लागला. एकीकडून शांता रायाला उडू लागली तर दुसरीकडून हनुम्या उडू लागला. या ओढातानीच राया धाडदिशी तोल जाऊन एका भल्या मोठ्या दगडावर आदळला. त्याच्या मस्तकाला खूप पडली आणि भळाभळा रक्त वाहू लागलं. क्षणार्धात तो मूर्छित होऊन पडला. ते पाहून शांतानं बोंबच ठुकली. शेजारी पाजारी गोळा झालं. कुणी कंदील ही घेऊन आलं. त्या प्रकाशात शांतानं पाहिलं, भळाभळा रक्त वाहतय आणि एकेकाळी ढुलकीच्या तालावर थिरकणारी बोटं जगण्याच्या अस्तित्वासाठी वळवळत आहेत. ते भयंकर दृश्य पाहून शांतानं त्याच्या अंगावर स्वतःला झोकून दिलं आणि हंबरडा फोडला. राया, काय झालं रे हे? अरे चांडानू, काय केलं तर तुम्ही हे?